पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. तर आपण सध्या क्लास 6 साठी टॉपिक 4 आपला सुरू आहे की ज्यामध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हे शिकत आहोत. सो याच्या पूर्वीचा जो सेशन आपण पाहिला होता यामध्ये आपण नेमकं डिझास्टर्स म्हणजे काय आणि त्याचे काही एक्झाम्पल डिस्कस केले होते. आता या सेशन मध्ये आपण एखादी आपत्ती आल्यानंतर ती मॅनेज कशी करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि ते कसं केलं जातं. सो याच्या अगोदर एक प्रश्न इथं 3 विचारलेले आहेत आणि हे प्रश्नांची उत्तरं पूर्णतः तुम्ही लक्षात घ्यायची, कारण इथं जी कंडिशन वापरली किंवा जी स्थिती सांगितलेली आहे ती तुमच्या क्लासमधील आहे. हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. सध्या तुमच्या क्लासमध्ये जरी शाळा सुरू नसतील तरी आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या किती हे माहिती असतं आपल्याला. ओके, व्हॉट वुड हॅपन इफ 5 टाइम्स दिस नंबर सॅट इन युअर क्लास. आता एक कंडिशन काय विचारली, आता जी तुमची क्लासची संख्या आहे त्याच्या 5 टाइम्स 5 पट जर मुलं वर्गामध्ये बसली तर काय होईल. Which kind of disaster can occur in an extremely crowded place. आणखी एक प्रश्न असा विचारलाय की एखाद्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी, क्राउडिंग जिथं झालंय, नंबर ऑफ पीपल्स एखाद्या ठिकाणी जास्त असतील, अतिशय गर्दी झालेली आहे, मग अशा ठिकाणी कोणत्या प्रकारची डिझास्टर, कोणत्या प्रकारची आपत्ती येण्याची शक्यता असते. सो ह्या कंडिशन्स आपल्या डे टू डे लाईफ मधल्या लास्ट कंडिशन जी आहे ती आपल्या डे टू डे लाईफ मधील आहे, यावरती विचार करून तुम्ही उत्तर द्या. आणि पहिल्या ज्या 2 प्रश्न विचारले हे तुमच्या क्लास रिलेटेड आहेत. मग या कंडिशन किंवा या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपण जातोय ऍक्च्युअली डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय केलं जातं किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता इथं लक्षात घेणार आहोत. सो कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. काय म्हटलंय पहा, कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे काय, लोकांचा सहभाग. एखादी डिझास्टर मॅनेज करायची असेल, एखादी आपत्तीचं जर व्यवस्थापन करायचं असेल, यामध्ये लोकसहभाग, लोकांचं सहकार्य हे खूप महत्वाचं आहे. सो कम्युनिटी पार्टिसिपेशन इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द डिझास्टर मॅनेजमेंट. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग प्लॅन. आता हे कशासाठी गरजेचं आहे, व्हाय कम्युनिटी पार्टिसिपेशन इज नेसेसरी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, बिकॉज टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, एखादी डिझास्टर जर आपल्याला प्रिव्हेंट करायची असेल तर याच्यासाठी जे काही आपण करणार आहोत, यामध्ये जे काही आपण स्टेप्स घेणार आहोत किंवा जे काही उपक्रम राबवणार आहोत, ओके, यामध्ये त्याचबरोबर मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर्स. एखादी डिझास्टर आल्यानंतर, एखादी आपत्ती आल्यानंतर त्याला सामोरे जाण्यासाठी जे काही प्लॅनिंग आपण करणार आहोत, जे काही मार्ग आपण अवलंबणार आहोत, डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट. त्याचबरोबर त्या आपत्तीला, त्या डिझास्टरला तोड देण्यासाठी आपल्याला काही क्षमता मिळवणं, आपल्यामध्ये काहीतर क्षमता निर्माण होणं, आपल्यामध्ये काहीतर कॅपॅसिटी निर्माण होणं गरजेचं आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या येतात डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. सो व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट. पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला डिझास्टर होऊ नये, ते प्रिव्हेंट करण्यासाठी ज्या आपण मार्ग हाती घेतो, जे आपण उपक्रम हाती घेतो, सो द स्टेप्स विच वी टेक टू प्रिव्हेंट डिझास्टर. मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर. डिझास्टर समजा आली, एखादी आपत्ती आली तर त्याला फेस करण्यासाठी काय प्लॅनिंग केलं. तर जसं आता पूर येणार असेल, असं पाऊस जर जास्त झाला तर त्या पद्धतीनं त्या नदी आसपासच्या लोकांना तिथून सुरक्षित ठिकाणी नेलं जातं, किंवा जर अडकले असतील तर तेथील लोकांना दुसरीकडे पोहोचवलं जातं सुरक्षित ठिकाणी, किंवा येणाऱ्या ज्या डिझास्टर्स आहेत, आपत्ती आहेत, त्याला तोंड देण्यासाठी आपण आपली क्षमता कशी वाढवू शकतो, या सगळ्या गोष्टींना आपण एकत्रितपणे, these all collective efforts are called as disaster management. So disaster management is nothing but to prevent disaster, making plan to face disaster and developing the capacity for to face disaster. हे सगळं एकत्रितपणे आपण याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. सो डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काही इन्स्टिट्यूट्स, काही संस्था कार्यरत आहेत. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. तर यामध्ये पहिली इन्स्टिट्यूट आपल्याला इथं दिलेली आहे, नॅशनल डिझास्टर
मॅनेजमेंट अथॉरिटी ही नॅशनल लेवलला केंद्रीय स्तरावरती देश पातळीवरती काम करणारी एक संस्था आहे की जी 2005 मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. सो दिस अथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. आता हे काय करतात? इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. जसं आपण आता पाहिलं की डिझास्टर मॅनेज करायची, एखाद्या आपत्तीला तोंड द्यायचं असेल, त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जे प्लॅनिंग केले, जे आपण योजलेलं आहे प्लॅनिंग, ते इम्प्लिमेंट करणं, ते प्रत्यक्षात उतरवणं गरजेचं आहे. तर हे जे लोक आहेत किंवा ही जे अथॉरिटी ही काय करते? दे टेक प्लॅनिंग, ते प्लॅनिंग करतात, ॲज वेल एज जे प्लॅनिंग केले ते इम्प्लिमेंट करतात, ते लागू करतात. कशासाठी? ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. एखादी आपत्ती येण्या अगोदर आणि आल्यानंतर ती फेस करण्यासाठी हे प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशनचं काम करतात, की ज्याला आपण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असं म्हटलेलं आहे. ड्युरिंग ए डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्ट इच अदर इज आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. आता एक माहिती आपल्याला दिली, आपली इथं काय जबाबदारी आहे? एखादी डिझास्टर आल्यानंतर आपल्याला काय गरजेचं आहे? ड्युरिंग ए डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. तर डिझास्टर आल्यानंतर या काळामध्ये, या स्थितीमध्ये आपल्याला एकमेकांना सहकार्य आणि मदत करणं ही आपली सर्वांची नैतिक, मोरल म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. सो इट इज आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि डिझास्टर मॅनेजमेंट करत असताना काही आपल्याला सोयीस्कर असे कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेले आहेत की ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून अशा वेळी, एखाद्या आपत्तीच्या वेळी लगेच बोलवू शकता, की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळू शकेल. लाईक पोलीस, फायर ब्रिगेड असेल, ॲम्ब्युलन्स असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट सेलचा पण नंबर इथं दिला. तर हा लक्षात ठेवा, आपल्याला याचा कधी ना कधी उपयोग पडू शकतो. ओके, सो हिअर वी हॅव डिस्कस्ड अबाउट व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय आणि डिझास्टर मॅनेजमेंट काय करतं? पाय यामध्ये हे काय करतात? दे प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅन मेड डिझास्टर्स. इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. लक्षात घ्या, ज्या नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर्स आहेत की ज्यामध्ये भूकंप आहे, पूर येणं आहे किंवा मॅनमेड डिझास्टर्स पण आहेत, यामध्ये जो डॅमेज होतो, जे नुकसान होतं, हे याचा प्रतिबंध करण्यासाठी, हे प्रिव्हेंट करण्यासाठी, हे होऊ न देण्यासाठी, किंवा जर डिझास्टर आपत्ती आल्यानंतर त्याचा डॅमेज, त्याचं नुकसान कमीत कमी होण्यासाठी एमर्जन्सी प्लॅनिंग, त्याला लगेच प्लॅनिंग, नियोजनबद्ध प्लॅनिंग गरजेचं आहे, ॲज वेल एज त्याचे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, की जे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये केलं जातं, की ज्या रिलेटेड एक तिथे आपल्याला इन्स्टिट्यूटची माहिती पण दिलेली आहे. सो दॅट इज अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट, रिमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तर इथं काय म्हटलंय बा, रिमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर मीन्स व्हॉट? तर उपाययोजना नेमक्या कुठल्या केल्या जातात? डिझास्टर आपत्ती आल्यानंतर कुठल्या उपाययोजना केल्या जातात, किंवा येऊ नये देण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात? सो लेट अस सी व्हॉट प्रिकॉशन्स वी कॅन टेक बिफोर ऑर इन द इव्हेंट ऑफ नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर. एखादी आपत्ती येण्या अगोदर किंवा आल्यानंतर, आयदर ती नॅचरल असेल किंवा मॅनमेड असेल, तर आपण इथं कोणती काळजी, कोणती प्रिकॉशन, कोणत्या गोष्टी आपण इथं काळजीपूर्वक लक्षात घेऊ शकतो का? कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. सो सगळ्यात महत्त्वाचं, आपलं टीव्हीवरती जे किंवा रेडिओवरती ज्या न्यूज, बातम्या आहेत, यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. सो वी हॅव टू वॉच, कीप वॉच ऑन द न्यूज वॉच न्यूज ऑन रेडिओ ॲज वेल ॲज टेलिव्हिजन. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओ अँड मोबाईल्स. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जे रेडिओ आहेत किंवा जे मोबाईल आहेत, हे बॅटरीवरती चालणारी वापरावी. कारण आपत्ती एखादी आपत्ती आल्यानंतर इलेक्ट्रिसिटी स्टॉप होण्याची संभावना असते जास्त करून. यासाठी आपल्याकडे बॅटरी असणारे रेडिओ आणि मोबाईल असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला ते वापरता येतील कंटिन्युअसली. हिट द वॉर्निंग्स इश्यूड बाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुल. तर काय म्हणले पहा, तर जे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, हवामान खातं आहे, यांनी ज्या महत्त्वाच्या सूचना किंवा महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या आपण काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत, आणि फक्त ऐकायच नाही तर त्या पाळणं पण गरजेचं आहे. यूज द वेबसाईट. आता जर तुम्हाला नैसर्गिक आपत्ती संदर्भात किंवा एखादी आपत्ती संदर्भात माहिती हवी असेल, तर तुम्हाला एक वेबसाईट इथं दिलेली आहे, www.imd.gov.in.
या वेबसाईटवरती तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळू शकते. लँडस्लाइड्स ऑकर इन हिली एरियाज ड्यू टू द क्लाउड बस्ट और हेवी रेन्स. पहा, लँडस्लाइड म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी जिथं अतिशय पाऊस असतो, म्हणजे ढगफुटी किंवा अतिवृष्टी जे आहे, अशा कंडिशन मध्ये अशा ठिकाणी दरड कोसळणं. लँडस्लाइड म्हणजे काय, दरड कोसळणं. रस्त्याचे जे कडा आहेत किंवा डोंगरावरचे जे दरड आहेत ते कोसळतात. सो देर इज अ लँडस्लाइड ऑकर इन द हिली एरियाज ड्यू टू द क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी म्हणतो, ॲज वेल ॲज हेवी रेन्स. सो ऑन सच ऑकेशन्स, अशा स्थितीमध्ये काय करायचं, डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ द हिल. अशा स्थितीमध्ये जो डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी कुणीही थांबू नये आश्रयासाठी, किंवा तिथे कुणीही शेल्टर निवाऱ्यासाठी थांबू नये. कारण जे दरड कोसळते ती पायथ्यापर्यंत येऊ शकते, त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते, आपल्याला नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते अवॉइड करणं गरजेचं आहे. ड्युरिंग फ्लड्स, जर पूर आल्यानंतर काय करायचं, ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लिंगर इन हाऊस और एरियाज ऑन द रिव्हर बँक्स. सो पूर आल्यानंतर घरात न थांबता किंवा नदीच्या काठाच्या परिसरात न थांबता, रिव्हर बँक म्हणजे काय, नदीच्या काठाचा परिसर, किंवा घरी न थांबता काय करायचं, सीक शेल्टर इन अदर सेफ प्लेसेस. इतर सुरक्षित ठिकाणी जाणं गरजेचं आहे, तिथं निवारा किंवा तिथं आश्रय घेणं गरजेचं आहे. मूव्ह टू सेफर प्लेसेस ॲट ग्रेटर हाईट्स. सेफर प्लेस म्हणजे काय, जास्त करून पूर आल्याच्या ठिकाणी जिथं उंचावरती ठिकाणी, अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे. डू नॉट स्टेप इन टू वॉटर करंट्स और ड्राइव्ह ए व्हेकल इन टू देम. सो जे पाण्याचा वेगाने येणारा प्रवाह आहे, पुराच्या पाण्याचा जो वेग असतो तो अतिशय जास्त, किंवा अशा वॉटर करंट्समध्ये, पाण्याच्या प्रवाहामध्ये न जाता किंवा अशा पाण्याच्या प्रवाहामध्ये कुठलंही वाहन न चालवता म्हणजे जाणं टाळावं किंवा करू नये असं, अदरवाईज ते जीव घेणं पण ठरू शकतं. सो ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लिंगर इन हाऊस और इन द एरियाज ऑन द रिव्हर बँक. So we have to move to the safer place, and we can move to the safer places like greater height, and even do not drive vehicles, as well as do not step into the water currents. Okay, now during an earthquake, roads split open, the ground cracks, railway tracks get uprooted. आता जनरली भूकंप आल्यानंतर काय काय घडतं पहा, ड्युरिंग अर्थक्वेक रोड स्प्लिट ओपन, तर रस्ते जे आहेत हे दुभंगतात, रस्त्यांना मोठ्या भेगा पडतात, तर ग्राउंड क्रॅक्स, जमिनीवरती भेगा पडतात. रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड, जे रेल्वे ट्रॅक्स आहेत हे निघून बाजूला पडतात. हेन्स व्हेन मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर एन्श्युअर दॅट रोड इज सेफ फर्दर ऑन. मग भूकंप आल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर, वी हॅव टू टेक केअर दॅट रोड्स आर सेफ. तुम्ही ज्या रस्त्यावरून जाताय ते सेफ आहे का, सुरक्षित आहे का, या गोष्टीची पण काळजी घेणं गरजेचं आहे. टेक शेल्टर इन द रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन्स, फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड एटसेट्रा. सो अशा वेळी जे मदत केंद्र आहे किंवा जी मदत छावणी उभारलेली असते, शेल्टर और रिलीफ कॅम्प असं म्हटलेलं आहे, तर जे रिलीफ कॅम्प्स आहेत, मदतीसाठी जे छावण्या उभारलेल्या असतात किंवा अशा मदत केंद्र जिथं असतात या ठिकाणी जावं. बिकॉज इथं आपल्याला जे मेडिसिन्स आवश्यक आहेत किंवा औषध असतील किंवा फूड पॅकेट्स, अन्न मिळू शकतं, ड्रिंकिंग वॉटर किंवा फर्स्ट एड, समजा तुम्हाला काही इजा झाली असेल त्यावरती प्रथमोपचार पण या ठिकाणी केला जातो. सो हे आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे डिझास्टर मॅनेजमेंट करत असताना. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, आगीच्या वेळी काय करायचं, यूज फायर एक्सटिंग्विशर इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल्स, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन एटसेट्रा. सो फायर एक्सटिंग्विशर वापरणं, अग्निशामक म्हणजे तुम्हाला इथे दिसू शकतं, त्याला फायर एक्सटिंग्विशर असं म्हणतात. सो जे स्कूल्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत किंवा रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी जर आग लागली असेल तर या ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशर वापरणं गरजेचं ठरतं. सो दीज आर सम प्रिव्हेंटिव्ह मेजर, रिमेडियल ऑर प्रिव्हेंटिव्ह मेजर. डिझास्टर यायच्या अगोदर किंवा आल्यानंतर या काही गोष्टी आपल्याला पाळणं किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे. वी हॅव टू टेक सच प्रिकॉशन्स टू ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर अगेन्स्ट द डिझास्टर. नाउ व्हॉट इज फर्स्ट एड. आत्ताच आपण पाहिलं की रिलीफ कॅम्पमध्ये जे आवश्यक फर्स्ट एड आहे, प्रथमोपचार जे आहेत हे केले जातात. तर याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत.
So in a day-to-day life, sometimes we have to face disasters or accidents of varying proportion. So आपल्या डे टू डे लाईफ मध्ये दररोज डेली लाईफ मध्ये पण कधी कधी आपल्याला काही डिझास्टर्स, काही आपत्ती किंवा काही ऍक्सिडेंट्स ना सामोरे जावं लागतं. आता हे ऍक्सिडेंट्स व्हॅरिंग प्रपोर्शन म्हणजे काय, कमी जास्त प्रमाणात किंवा कमी जास्त तीव्रतेचे असू शकतात ऍक्सिडेंट्स किंवा डिझास्टर्स. ओके, तर याला सामोरे जावं लागतं. ऑन सच ऑकेजन्स इट इज नेसेसरी टू गिव्ह सम इमिजिएट एड इवन बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल. अशा वेळी, अशा केसमध्ये, अशा कंडिशनमध्ये काय गरजेचं ठरतं, इट इज नेसेसरी टू गिव्ह सम इमिजिएट एड. अशा वेळी लगेच तत्पर किंवा लवकरात लवकर काही वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी काही उपाययोजना होणं गरजेचं असतं. बिफोर मेडिकल ट्रीटमेंट, प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट देण्यापूर्वी काही त्यावरती एड म्हणजे उपाययोजना होणं गरजेचं असतं. यालाच आपण फर्स्ट एड असं म्हणतो. तर आता आपण ह्या फर्स्ट एड बद्दलच माहिती घेणार आहोत. प्रथमोपचार जे आहेत यावरती आपण माहिती घेणार आहोत. सो हे जनरली लक्षात घ्या, डे टू डे लाईफ मध्ये ज्या आपल्याला डिझास्टर्स किंवा ऍक्सिडेंट्सना सामोरे जावं लागतं, अशा कंडिशन मध्ये, अशा ऑकेजन मध्ये मेडिकल ट्रीटमेंटच्या अगोदर काही इमिजिएट तात्काळ उपाययोजना केल्या जातात. याला फर्स्ट एड असं म्हटलं जातं. सो पहिला आहे तो एक्सटर्नल ब्लिडिंग. सो इफ पर्सन इज ब्लिडिंग, समजा काही कारणास्तव खेळत असताना किंवा काय जर ब्लिडिंग सुरू झालं, जखम झाल्यानंतर, फर्स्ट मेक हिम सीट ऑर लाय डाऊन कम्फर्टेबल. मग जर अशा व्यक्ती जो आहे, ज्याला रक्तस्राव व्हायलाय, अशा व्यक्तीला चांगल्या ठिकाणी बसवायचं आणि त्याला लाय डाऊन म्हणजे व्यवस्थित झोपण्यासाठी पण सांगू शकता. ओके, सो मेक ॲट फर्स्ट वी हॅव टू मेक दॅट पर्सन सीट ऑर लाय डाऊन. त्याला सोयीस्कर किंवा आराम मिळेल अशा पद्धतीने बसायला किंवा झोपायला सांगायचं आहे. कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ बॉडी अबाउट द लेवल ऑफ हार्ट अँड क्लीन इट विथ वॉटर. आता ही स्टेप खूप महत्वाची आहे. तर काय म्हटलंय पहा, कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ बॉडी अबाउट द लेवल ऑफ हार्ट. जो रक्तस्राव होणारा भाग आहे हा हृदयाच्या लेवलपेक्षा जरा उंचावरती ठेवायचा. अँड क्लीन इट विथ वॉटर, तो भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा की जेणेकरून रक्तस्राव थांबेल. सो एक्सटर्नल ब्लिडिंग जे आहे अशा केसमध्ये पहिल्यांदा काय करायचं, वी हॅव टू मेक दॅट पर्सन टू सिट ऑर टू लाय डाऊन कम्फर्टेबली अँड we have to keep that bleeding part of body above the level of heart and we have to clean that part with water. So हे फर्स्ट एड आहे ब्लिडिंगच्या केसमध्ये. देन बर्न्स अँड स्क्लॅड्स. तर पुढचा जो प्रथमोपचार आपण पाहणार आहोत यामध्ये बर्निंग किंवा स्क्लॅड म्हणजे पोळणे. ओके, बर्न अँड स्क्लॅड्स. सो मायनर बर्न यामध्ये आता दोन प्रकार आहेत. किरकोळ स्वरूपात जर भाजलं असेल तर अशा केसमध्ये काय करायचं, द इंज्युर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. सो आपल्याला माहिती आहे भाजल्यानंतर त्या ठिकाणी दाह होतो, खूप मोठ्या प्रमाणात इरिटेशन होतं, त्या ठिकाणी दाह व्हायला सुरुवात होते. सो हा जो पार्ट आहे हा कंटिन्युअसली पाण्याने वॉश करायचा किंवा पाण्यामध्ये ठेवायचा. सो द इंज्युर्ड पार्ट शुड बी केप्ट वॉश्ड विथ वॉटर ऑर केप्ट अंडर वॉटर. गिव्ह द व्हिक्टिम वॉटर टू ड्रिंक. जो व्हिक्टिम आहे, ज्याला भाजलेला आहे, अशा व्यक्तीला पाणी पिण्यास देणं गरजेचं आहे. सो वी हॅव टू गिव्ह वॉटर टू ड्रिंक टू द व्हिक्टिम. क्लीन द वाउंड्स युझिंग ए कॉटन स्वॅब सोक्ड इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन. ओके, वाउंड म्हणजे जखम, ज्या ठिकाणी भाजलेला आहे, ज्या ठिकाणी भाजलेली जखम झालेली आहे, ही जखम आपल्याला कापूस घेऊन कॉटन स्वॅब, कॉटनने क्लीन करायचे. पण तो जो कॉटन आहे हा दॅट कॉटन स्वॅब सोक्ड इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी जखम झालेली आहे अशा ठिकाणी काय करायचं आहे, अँटीसेप्टिक सोल्युशन जे आहे, जंतुनाशक सोल्युशन जे आहे, याच्यामध्ये ते कॉटन कापड भिजवून, सुती कापड भिजवून त्या ठिकाणी आपल्याला तो भाग स्वच्छ करायचा आहे. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. तर ही स्टेप पण महत्वाची आहे. अशा ठिकाणी ऑइली ऑइंटमेंट्स म्हणजे मलम, ऑइली म्हणजे तेलकट मलम लावणं टाळायचं. कव्हर वाउंड युझिंग ड्राय ड्रेसिंग. आणि ज्या ठिकाणी जखम झालेली आहे अशा ठिकाणी कोरडं ड्रेसिंग, कोरड्या मटेरियल पासून ड्रेसिंग करणं, जखम झाकणं गरजेचं आहे.
सो हे झाले मायनर बर्न्स मध्ये घेण्यात येणारे फर्स्ट एड. गिव्ह आता सिरियस बर्न, जर खूप मोठ्या प्रमाणावरती भाजलं असेल किंवा अशा कंडिशन मध्ये व्यक्ती गेला असेल तर पहिल्यांदा अशा व्यक्तीला गिव्ह इमोशनल सपोर्ट. अशा व्यक्तीला पहिल्यांदा प्रथमतः आपल्याला मानसिक आधार, इमोशनल सपोर्ट म्हणजे मानसिक दृष्ट्या त्याला आधार देणं गरजेचं आहे. कव्हर द वाउंड्स विथ स्टरलाइज्ड क्लॉथ. ज्या जखमा झाल्यात यावरती जे निर्जंतुक केलेलं कापड आहे त्या कापडाने आपल्याला त्या जखमा झाकल्या पाहिजेत. ओके. सो देन रिमूव्ह ज्वेलरी, शूज एटसेट्रा इफ इझिली पॉसिबल. त्यानंतर अशा व्यक्तीला जर ज्वेलरी किंवा शूज असतील तर ते लवकरात लवकर शक्य असेल तर ते काढून ठेवायचे. डू नॉट टच ऑर बस्ट द ब्लिस्टर्स ऑन द स्किन. ज्या ठिकाणी भाजले त्या ठिकाणी ब्लिस्टर्स म्हणजे जे फोड येतात त्याला टच ही करू नये किंवा ते फोडूही नये. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. हे आपण याच्या अगोदर पण पाहिले, इथंही ऑइली ऑइंटमेंट्स, तेलकट मलम लावणं टाळावं. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लॉथ्स इफ इट स्टक टू द बर्न स्किन. ज्या ठिकाणी भाजलेल्या अशा ठिकाणी स्किनला जर कपडे चिटकून राहिले असतील ड्यू टू द बर्निंग, भाजल्यामुळे, तर ते काढायला जाऊ नये. इफ द पेशंट इज कॉन्शियस, गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी ऑर कॉफी ऑर अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. तर जर रोगी जो आहे किंवा जो भाजलेला व्यक्ती आहे हा शुद्धीत आला असेल तर त्याला पाणी पिण्यासाठी द्यायचं. इफ दॅट पेशंट इज कॉन्शियस म्हणजे शुद्धीत असेल तर त्याला पाणी पिण्यासाठी द्यायचं. पण टी किंवा कॉफी किंवा इतर जे उत्साहवर्धक जे पेय आहेत असे देणे टाळायचं. अँड गेट मेडिकल ॲट वन्स. आणि लवकरात लवकर वैद्यकीय मदत, अशा व्यक्तीला मेडिकल ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर वैद्यकीय मदत त्याला मिळेल अशी उपाययोजना करणं गरजेचं आहे. सो आता इथं काही माहिती दिलेली आहे. जर भाजलं असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरती अशा पद्धतीने कापड टाकून आपण ते आग विझवू शकतो. सो इमिजिएट स्टेप्स फॉर बर्न म्हणलेलं आहे, बर्न्स म्हणलेलं आहे. सो दॅट इज अबाउट व्हॉट फर्स्ट एड इन बर्न्स अँड स्क्लॅट्स. म्हणजे भाजणं किंवा पोळलं अशा कंडिशन मध्ये आपण ह्या प्रायमरी किंवा प्रथमोपचार देऊ शकतो. देन पुढचा येतोय सनस्ट्रोक, उष्माघात म्हणतो मराठीमध्ये आपण. हे जनरली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येतं. व्हेन वी वर्क इन सन कंटिन्युअसली फॉर लॉंग टाइम द बॉडी युजेस लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. सो आता ही स्थिती का निर्माण होते? जर आपण कंटिन्युअसली सूर्यप्रकाशामध्ये किंवा उन्हामध्ये जर काम केलं तर आपल्या शरीरामध्ये बऱ्यापैकी पाणी आणि जे मिनरल्स आहेत, खनिजे आहेत, ते घामावाटे निघून जातात. अँड दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक. आणि हेच रिझन आहे सनस्ट्रोकसाठी, उष्माघातासाठी हे कारण आहे. तर अशा स्थितीमध्ये काय उपाययोजना आपण करू शकतो? टेक द पेशंट टू कूल प्लेस ऑर इन द शेड. तर अशा व्यक्तीला, अशा पेशंटला आपल्याला जिथं ऊन नसेल अशा ठिकाणी म्हणजे सावलीमध्ये किंवा थंड ठिकाणी घेणं गरजेचं आहे. स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. त्याचं पूर्ण जे शरीर आहे हे आपण थंड पाण्याने पुसून काढणं गरजेचं आहे. सो स्पॉन्ज द होल बॉडी सोक्ड इन कोल्ड, स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. प्लेस अ क्लॉथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या मानेवरती, नेकवरती थंड पाण्याने भिजलेला कपडा ठेवणं गरजेचं आहे. हे काही प्रथमोपचार आहेत. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड्स लाईक शरबत टू ड्रिंक. आता पाण्याची कमतरता असते शरीरामध्ये म्हणून उष्माघात होतो. अशा व्यक्तीला भरपूर पाणी किंवा अशा प्रकारचे जे लिक्विड्स आहेत की ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त, लाईक शरबत, हे त्याला पिण्यासाठी देणं गरजेचं आहे. इफ द पेशंट फील्स लाईक ओमेटिंग मेक हिम लाय प्रोन. जर अशा व्यक्तीला ओमेटिंग म्हणजे उलटी होण्यासारखं जर वाटत असेल तर अशा व्यक्तीला मेक हिम लाय प्रोन म्हणजे तर अशा व्यक्तीला उलटी आल्यास तर एका बाजूला उताने करून झोपवावे. सो काय म्हणले पहा, दॅट इज ऑन हिज ॲबडॉमेन विथ हेड टर्न टू द वन साइड. तर इथे दाखवलेलं आहे तुम्हाला. सो अशा व्यक्तीला पोटावरती म्हणजे पालथे झोपून मान एका बाजूला करून आपल्याला त्याला झोपवू दिलं पाहिजे. गेट मेडिकल हेल्प ऑर शिफ्ट पेशंट टू द हॉस्पिटल. किंवा लवकरात आणि अशा यानंतर तातडीने वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे किंवा त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. सो दॅट इज अबाउट प्रायमरी ऑर फर्स्ट एड्स इन सनस्ट्रोक.
Then we have another condition, that is snake bite. तर there are near about 2000 species of snakes. Of these, only few like cobras, crats, vipers, sea snakes are poisonous. So जवळपास 2000 जे सापांच्या जाती आहेत, ओके, त्यापैकी काहीच की ज्यामध्ये कोब्रा असेल किंवा क्रेट्स असेल किंवा वायपर असेल किंवा सी स्नेक्स असतील, हे पॉइझन आहेत, हे विषारी आहेत. देअरफॉर ऑल स्नेक्स बाइट्स आर नॉट फॅटल. त्यामुळे लक्षात घ्या की प्रत्येक वेळी साप चावल्यानंतर ते फॅटल म्हणजे खूप धोकादायक ठरू शकतं असं नाही, बिकॉज काहीच जाती ज्या आहेत सापाच्या त्या पॉइझनस आहेत, विषारी आहेत. हावेवर फिअर कॉजेस सिव्हिअर सायकोलॉजिकल शॉक. पण साप चावल्यानंतर जी भीती आहे, फिअर जो आहे, यामुळे खूप मोठा मानसिक धक्का, सायकोलॉजिकल शॉक म्हणजे मानसिक धक्का. साप चावला म्हटल्यानंतर खरोखर लोकांना त्याची भीती वाटते. सो विच कॅन रिझल्ट इन शॉक, डेथ. आणि हा शॉक किंवा हा जो मानसिक धक्का आहे, हा एवढा जास्त मोठा असू शकतो की त्यामुळे डेथही होऊ शकतो, मृत्यूही संभवू शकतो. इफ यू कम अक्रॉस ए स्नेक, कॉन्टॅक्ट ए सर्प मित्र रादर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स. समजा आपल्या घरी किंवा आपल्या आसपासच्या भागामध्ये जर साप आला असेल, तर अशा इथं आपण सापाला न मारता जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्प मित्र आहेत की जे साप पकडतात आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आपल्यापासून लांब सोडून देतात, अशा व्यक्तींना कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. सो हे पण आपण करू शकतो. आता यामध्ये साप चावल्यानंतर उपाययोजना काय करायच्या? व्हॉट आर द रिमेडियल मेजर्स? वॉश द वाउंड विथ वॉटर. जिथं जखम झालेली आहे तिथं पाण्याने वॉश करायचं आहे. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. कारण सायकोलॉजिकल शॉक, मानसिक धक्का बसलेला असतो, साप चावलेला आहे किंवा काय, तर अशा वेळी त्या व्यक्तीला इमोशनल सपोर्ट, मानसिक आधार देणं गरजेचं आहे. टाय ए क्लॉथ टाइटली अबाउट द वाउंड. जिथं जखम झालेली आहे त्याच्या वरील बाजूला कापडाने टाइटली बांधायचं, की ज्यामुळे जे पॉइझन आहे ते पूर्ण शरीरभर पसरणार नाही. गेट मेडिकल हेल्प इमिजिएटली. आणि वैद्यकीय मदत तातडीनं घेणं गरजेचं आहे. सो दीज आर द रिमेडियल मेजर्स इन स्नेक बाईट. आणि लास्टचा जो रिमेडियल मेजर आहे तो आहे डॉग बाईट वरती. जर कुत्रा चावल्यानंतर काय करायचं? इन अ डॉग बाईट देअर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू ब्लड. डॉग बाईट मध्ये सगळ्यात मोठी रिस्क असते की रक्तावाटे इन्फेक्शन होऊ शकतं शरीरामध्ये. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. कारण डॉग बाईट नंतर जे सलाइवा आहे, लाळ जी आहे कुत्र्याची, डॉगची, ती आपल्या रक्तामध्ये मिसळू शकते आणि त्यातून इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये होऊ शकते. हे टाळण्यासाठी लगेच तात्काळ आपल्याला फर्स्ट एड, प्रथम उपचार, त्याचबरोबर मेडिकल हेल्प, वैद्यकीय उपचार होणं गरजेचं आहे. तर यामध्ये रेमेडियल मेजर्स काय करू शकतो आपण? सगळ्यात महत्त्वाचा रेमेडियल मेजर हा आहे, लक्षात घ्या, वॉश वाउंड विथ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑर अदर अँटीसेप्टिक. ज्या ठिकाणी जखम झालेली आहे बिकॉज ऑफ डॉग बाईट, ज्या ठिकाणी चावला आहे कुत्रा, ही जखम आपण पोटॅशियम परमॅंगनेटचे जे सोल्युशन आहे किंवा एखादं अँटीसेप्टिक, जंतुनाशक जे आहे, यानं वॉश करायचं. कव्हर द वाउंड विथ क्लीन अँड ड्राय क्लॉथ. जी जखम आहे ती स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने पुसायची आहे. गेट अ डॉक्टर्स हेल्प अँड अँड इंजेक्शन ऑफ अँटी रेबीज व्हॅक्सिन. आणि अशा केसमध्ये लवकरात लवकर तात्काळ डॉक्टरांची मदत घेऊन त्या व्यक्तीला अँटी रेबीज व्हॅक्सिन, रेबीज रोग जो आहे याच्याविषयी वरती गुणकारी जी लस उपलब्ध आहे ती देणं गरजेचं आहे. सो अँटी रेबीज इंजेक्शन व्हॅक्सिन देणं गरजेचं आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. सो दीज आर सम रिमेडियल मेजर्स फॉर व्हेरियस कंडिशन्स लाईक एक्सटर्नल ब्लिडिंग असेल, बर्न्स ऑर स्क्लॅड्स असतील, किंवा सनस्ट्रोक असेल, किंवा स्नेक बाईट असेल, किंवा डॉग बाईट असेल. सो इथं हा युनिट आपला संपलेला आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या सेशनमध्ये टॉपिक नंबर 5 सुरू करणार आहोत, की ज्यामध्ये आपण सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज हा पार्ट डिस्कस करणार आहोत. हा टॉपिक थोडाफार इंटरेस्टिंग आहे आणि हा महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये रिलेटेड ज्या पार्ट्स आहेत लाईक स्टेट्स ऑफ मॅटर असेल किंवा प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असेल, हा तुमच्या अपकमिंग स्टँडर्डमध्ये येत जाणार आहे. आणि सुरुवातीला आपण स्टेट्स ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, स्टेट कशा चेंज होतात, हाऊ हीट कॅन चेंज फिजिकल स्टेट ऑफ द सबस्टन्स, आणि त्यानंतर टेम्परेचर आणि थर्मामीटर याबद्दल माहिती घेणार आहोत. सो
आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल, मी सर्वांना विनंती करतो प्लीज हा चॅनल शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांनाही एज्युकेशनल किंवा जो आपला सिलेबस आहे त्याबद्दल अधिकाधिक माहिती घेता येईल. धन्यवाद.